भाजपचे नेते विनोद तावडे आता आपल्यासोबत आहेत। विनोदजी, नरेंद्र मोदींसाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। भाजप नेते म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया याबद्दल? मला वाटतं राज ठाकरे हे पहिले होते की ज्यांनी गुजरातला जाऊन मोदी साहेबांचं काम पाहिलं होतं आणि त्याचं कौतुकही केलं होतं। आणि मग त्यामुळे त्यांना जर एखादी गोष्ट पटली तर ते उघड कौतुक करतात, एखादी गोष्ट नाही पटली तर ते स्पष्टमध्ये बोललेही होते। पण मला वाटतं की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर पाहिलं तर मनसेचा महायुतीला पाठिंबा हा अतिशय उपयोगी ठरणार आहे, तो गरजेचाही आहे। आणि त्यामुळे मनसे महायुतीला पाठिंबा देते आहे। मला असं वाटतं की याचं मनापासून महाराष्ट्रातल्या जनतेने स्वागत केलं पाहिजे। विनोद तावडेजी, मनसेने महायुतीला पाठिंबा दिलाय, पण महायुतीत सहभागी होण्यासाठी विलंब का लागतोय? मला असं वाटतं की शेवटी या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी असतात की ज्याची चर्चा व्हावी लागते आणि त्याची चर्चा होऊन एकदा पूर्ण झालं की ते बाहेर येत असतं। त्यामुळे केवळ मनसेवरची चर्चा अर्धवट आहे असं नाही, बाकी जागांचंही थोडंसं राहिलं आहे, त्यामुळे ते सगळं आहे। नाही, कारण आता महायुतीमध्ये राज ठाकरेंनी येणं म्हणजे पुन्हा एकदा जुनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जसे महायुतीचे म्हणून खंबे पाठीराखे होते, त्या अर्थाने आज राज ठाकरेंचं मनसेचं महायुतीमध्ये येणं मी पाहतो। ओके, विनोद तावडेजी, पण आता राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यात ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांची इच्छा आहे की मनसेने महायुतीमध्ये यावं, दोघांनीही साथ घातलेली आहे। मग राज ठाकरे महायुतीत सहभागी का होत नाहीत? पाठिंबा दिलाय, ही जमेची बाजू आहे महायुतीसाठी भाजपसाठी, पण महायुतीत सहभागी नाही होत आहेत। मला असं वाटतं की महायुतीमध्ये प्रत्यक्ष येणं आणि पाठिंबा असणं यात मला काही फार मोठं अंतर वाटत नाही। त्यामुळे त्यांनी म्हणताना या सगळ्या याच्यामध्ये ते आता महायुतीला पाठिंबा देणार, ते पाठिंबा सभाही करणार, त्याच्यामध्ये त्यांचा रोलही असेल आणि त्यामुळे ते पाठिंबा आहे याचा अर्थ हा या सगळ्या महायुतीतला एक भाग आहे। आणि जनतेला यातला मेसेज परफेक्ट आहे की काँग्रेस बरोबर जाऊन शिवसेनेने जे हिंदुत्वाची भूमिका सोडली आहे, तर हिंदुत्वाची भूमिका घेणार जी शिवसेना आहे, मनसे आहे, ते महायुती बरोबर आहे, ते भाजप तर आहेच या अर्थाने। त्यामुळे मला वाटतं की ही मनसेची भूमिका, राज ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्व लक्षात घेता, राष्ट्रवाद लक्षात घेता खऱ्या अर्थाने आजच्या घडीला ही खूपच महत्वाची गोष्ट आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे असं मी मानतो। ठीक आहे, आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महायुतीच्या प्रचारासाठी तुम्ही राज ठाकरेंची मदत घेणार का आणि मोदींच्या खांद्याला खांदा लावून राज ठाकरे प्रचार करणार का? मला असं वाटतं की ज्या अर्थी पाठिंबा दिलाय त्या अर्थी ते उघडपणे प्रचार करतीलच। आता याचं डिटेलिंग नंतर ठरवेल, कोणत्या सभेमध्ये असतील, कसे असतील ते स्थानिक नेते नक्की ठरवतील। ठीक आहे, विनोद तावडेजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। राज ठाकरे महायुतीसाठी प्रचार देखील करण्याची शक्यता आहे। बाकी सगळे चालू होते। तर महायुतीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे। राज ठाकरे हे महायुतीचा प्रचार देखील करण्याची शक्यता आहे।